कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय 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 प्रॉब्लेम काय? कसला प्रॉब्लेम? मगातपासून पाठला का करतोय माझा? मी नाही साहेब, मी कुठे? मी तर मॅडम जिकडे बोलते तिकडे त्यांना नेतोय। मॅडम? हो। कोण मॅडम? आता तर होत्या। होत्या? हो। दारू घेऊन गाडी चालवतो का रे? नाही। दारू घेऊन गाडी चालवतो? मॅडम दिसते तुला गाडी? नाही। मॅडम दिसते तुला गाडी तुझ्या? मॅडम दिसते तुला? बघ दिसते? दिसते कोणी मॅडम? बोल लवकर, कोणी पाठवला? पाठला करतोस? हो पाठला करतोस, हे धंदे करतोस? लुकणार होतास मला? हा ज्याने कोणी पाठवलंय ना तुला त्याला म्हणावं स्वतः समोर या। या अशा उंदरांना पाठवायचं नाही माझ्या समोर। माझी पर्स। माझ्या बापाला घाबरत नाही मी। तुमचं काय? विदाउट तिकीट पिक्चर बघता इकडे? चल निघ। दादा मॅडम ते होतात कुठे आहेत का? तुमच्यामुळे पडले ना मला किती। हो काय डेंजर माणूस आहे हो। याच्या पाठीमागे कशाला जात होतात? सॉरी दादा, माझं खरंच चुकलं। दादा प्लीज मला तुम्ही जिथे मगाशी सोडलं तिथे परत सोडाल का प्लीज? मॅडम काय डोकं बिकं फिरलाय का? ही बॅग घ्या आणि निघा, तुमचं तुम्ही बघा। नाही नाही दादा, असं नका करू प्लीज। मी कुठे जाऊ इथून? हो वा बाजूला। नाही नाही दादा प्लीज, असं नका करू दादा। दादा काय झालं? लागला फोन? लागलेला पण आता परत कट केला त्यांनी। बेजबाबदारपणाचा उत्तम नमुना आहे तुझी बायको म्हणजे। आधीच त्यांची तब्येत बरी नव्हती, अशा अवस्थेत पुढे गेले असतील ते, आणि तो फोन पण कट करतायत। तू कशाला चिंता करतोयस? तिला त्याचं काही वाटतंय का? तू जेवून घेतलं? भूक नाही मला। अरे अशी कशी भूक नाही? आणि तिच्यासाठी उपाशी राहशील तर खबरदार। लागला लागला लाग हॅलो आकाश, सॉरी मी कुठे आहात तुम्ही?
मी कधीचा फोन ट्राय करतोय. सॉरी, मला अर्जंटली बाहेर पडावं लागलं. पण का? इथे सगळी किती काळजी आहे तुम्हाला माहिती आहे का? मुलं पण वाट बघतात तुमची. कशा आई बाबांना अर्जंटली भेटायला यायचं होतं म्हणून निघाले. म्हणजे तुम्ही आई बाबांच्या घरी आहात का? हो, नाही म्हणजे पोहोचते. वसुंधरा, बाबा म्हणाले तुम्ही मगाशीच निघाले होते. मग अजून तुम्ही घरी कशा नाही पोहोचलात? नाही मी पोहोचतच आली, जवळच आहे मी. नक्की कुठे आहात तुम्ही? हे बघा, तुम्ही माझ्यापासून काय लपवताय का? नाही आकाशराव, नाही. एक तर तुमची तब्येत बरी नव्हती आणि तुम्ही असं न सांगता निघून गेलात. काय समजायचं मी? हा, सकाळी तुम्हाला चक्कर आली होती. असं मी म्हणतो तुम्हाला बाहेर जायची गरजच काय होती? ओ मॅडम, बघून चाला ना. जीव द्यायला माझीच गाडी मिळाली काय? बाबा तुला हॅलो 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 वसुंधरा, वसुंधरा तुम्हाला आवाज येतोय माझा? वसुंधरा, काहीतरी बोला ना प्लीज. नाही मी ठीक आहे आकाशराव, मी ठीक आहे. मी आई बाबांना भेटून लवकर येते, फोन करते तुम्हाला. हा बस. हॅलो. लागला ना फोन? हा, झालं ना समाधान? चल आता जेवायला. काय होतं ते? जीव घ्यायला म्हणजे नक्की मनात काय त्यांच्या? आकाश, काय होतंय आकाश सर? आपण ज्या ठरवून दिलेल्या होत्या एक्सरसाइज त्या करतायत ना? असं कसं चालेल? ठरवलेली एक्सरसाइज केलेच नाहीत तर मग बरं कसं वाटणार सांगा? माहित नाही डॉक्टर, कितीही प्रयत्न केले ना तरी काही होत नाही. तर आधीच पहिली होती, आता तर अनेकदा बेडवरून उठावंसं वाटत नाही मला. सतत ना डोक्यात एकच विचार असतो की हे सगळं कधी पण कधी संपणार. मला माझ्या इराकडे जायचं, मला मरायचं. डॉक्टर प्लीज संपवा. डॉक्टर प्लीज संपवा. आकाश, अरे काय म्हणते मी? सॉरी काय? जेवायला चल. हाय, मला जावं लागेल. कुठे? कशाला? हाय, तुझ्या लक्षात येत नाही का वसुंधरा अशा कधी वागत नाहीत. सकाळी एवढ्या घाबरलेल्या ते आणि हे बघ, तू मूर्खपणा करू नकोस. आणि तुला जेवढी वाटतेय त्याच्यापेक्षा निम्मी काळजी सुद्धा तिला स्वतःची वाटत नाहीये. तू जेवायला चल. मला नाही माहिती पण मला जावं लागणार. तू प्लीज माझी वाट नको बघू. तू डोक्यावरून पाणी गेलंय आता. बस झालं. काय करू मी घरी कशी जाऊ? नाही घरी जाऊ नाही चालणार. आई बाबांकडेच जायला पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.